आणि यानंतरचं गोविंद पथक बोलवण्या अगोदर आज आपल्या या RSIIL प्रेझेंट क्षितिजोत्सव सीझन 2 साठी काही सेलिब्रिटी इथे येतात आणि त्यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजेच सिने अभिनेत्री बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर यांना विनंती करेल की आपण कोर्टमध्ये यायचे. जान्हवीशी आपण चर्चा करणार आहोत. आज आपणा सर्वांच्या भेटेल. आजपर्यंत आपण TV वरती काही मालिका किंवा बिग बॉस शो किंवा अन्य कोणत्या कार्यक्रमादरम्यान आपण बघितलेले अशा, पण आज प्रत्यक्ष याची डोळा आपण त्यांना या आपल्या प्रांगणात बघत आहोत, आपल्या विवाह महाविद्यालयात बघत आहोत. आणि आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतं या संपूर्ण आपल्या जान्हवी किल्लेकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या अगोदर अशा प्रकारचा इव्हेंट, अशा पद्धतीचं स्वरूप आणि क्राऊड आणि त्यानंतर दहीहंडी सारख्या या क्षितिजोत्सव सारख्या कॉम्पिटिशन मध्ये आल्यानंतर कसं वाटतंय आणि काय फील करताय सध्याच्या घडीला? नाही, ॲक्च्युली हा असा फंक्शन मी पहिल्यांदा झाले. दहीहंडीला गेली आहे, पण ते दहीहंडीच्या दिवशी असतं. हे काहीतरी नवीन आहे आणि कमाल आहे, मजा येते. आणि मला खरंच कौतुक वाटते सगळ्या गोविंदा पथकांचं. हॅलो, की किती चपळाईने ते सगळे चढतात वरती फटाफट. बापरे, आपल्याला बघून भीती वाटते. आणि खरंच मी हॅट्स ऑफ आहे सगळ्या गोविंदा पथकांसाठी. प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांसाठी, कारण खूप मेहनत आहे. आपल्याला बघायला खूप सोपं वाटतंय, पण ह्याच्यासाठी बऱ्याच महिन्यांची त्यांची प्रॅक्टिस असेल, नाही का? इतकं सोपं नाही आहे. कारण तर मी खूप कौतुक करेन सगळ्या गोविंदा पथकांचं आणि मज्जा येते मला एकंदरीत. आणि सगळ्यात थँक्यू सो मच मी आपले माननीय श्री क्षितिज ठाकूर सरांना करेन की त्यांनी हा अशा पद्धतीचा शो ऑर्गनाईज केला. त्याच्यामुळे बऱ्याच कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी मिळते. निश्चितच, कारण दहीहंडीचं स्वरूप हे उत्सवाचं होतं, आपलं सणाचं होतं, पण त्याला स्पर्धेचं स्वरूप प्राप्त झालं. पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे जान्हवी तुला, की तुझ्या लहानपणी तू कधी थर रचलेत किंवा असं गोविंदा पथकात वगैरे असं काही केलं होतं की नाही? नाही, पण मला खूप आवडेल ॲक्च्युली. पण मी डान्सर आहे, त्याच्यामुळे एकापेक्षा 2 ते 3 थरांवर उभं राहून डान्स वगैरे मी केलेला आहे, पण त्याला बरीच वर्ष झाली. आणि अर्थात त्याला प्रत्येक वेळेला आपला हार्नेस असतं, पण येस टॉपर हार्नेस वरती असतो. पण नाही, माझी इच्छा आहे खूप की एखाद्या महिला पथकाला जॉईन करून हंडीवर चढायला. अपेक्षा आहे आणि आम्हालाही बघायला ते खूप आवडेल की जान्हवी किल्लेकर गोविंदा पथकाने क्या बात आहे, अख्खा महाराष्ट्राला आवडेल ते. सो थँक्स अ लॉट जान्हवी की तुम्ही इथे आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. आमच्या गोविंदा पथकांना त्यांचं तुम्ही कौतुक केलं. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा नाही, आणि निकी फाउंडेशनच्या आमच्या मेंबर जर बघत असतील तर नोट करून ठेवा, जान्हवी इंटरेस्टेड आहे थरांमध्ये किंवा त्या पथकामध्ये येण्यासाठी. हो, येस. आमची निकी फाउंडेशन महिला पथकांनाच सपोर्ट करते आणि त्यांनाच त्यांची संघमालकी करते. नेक्स्ट टाइम निकी फाउंडेशन जान्हवी. नाही, मला आवडतात तसं, पण बिग बॉस मध्ये पण या गोष्टीसाठीच मी फेमस होते. एक्झॅक्टली. हो. सो असं हा पण एक टास्क आहे खरं तर. सो मला नक्की आवडेल. सो नेक्स्ट टाइम असेल तर मला नक्की सांगा प्लीज. फक्त बिग बॉस मध्ये पाय ओढत होता, इथे पाय हात द्यायचे आहेत आणि पाय चढवायचे आहेत. पण येस, आणि तुमच्या या प्रयत्नासाठी आमच्या शुभेच्छा असतील. महाराष्ट्राला बघायला आवडेल. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच. खूप खूप आभार जान्हवी की तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच जान्हवी. आपल्याला विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं. येस भरत. सो पुढची टीम फॉर द मॅच. RSIIL प्रेझेंट्स क्षितिजोत्सव 2025 दहीहंडी प्रीमियर लीग. आणि या लीगचं हे दुसरं पर्व.
या दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले आणि ग्रँड फिनाले मध्ये आपण आता स्वागत करणार आहोत पुढच्या टीमचं.